त्यांच्या संस्थेमध्ये 19 वर्षाचा शिक्षक होतो। या शिक्षक मतदारसंघामध्ये 3 वर्षाचं शिक्षण देण्याचा अनुभव असला तरच शिक्षक होता येतं। माझं जर नाव घेतलेलं असेल 117 एकर लाटल्याचं किंबहुना एखाद्या विशिष्ट उमेदवाराला 15 लाख रुपये देण्याचं, तर मी आजच आबरू नुकसानीचा दावा त्यांच्यावर दाखल करतो। त्यांनी जर नाव घेतलं असेल तर, त्यांनी विरोधी उमेदवार म्हटला असेल तर कायद्याने मला त्याच्यावर कारवाई करता येणार नाही, पण माझं नाव घेऊन जर ते हिम्मत दाखवत असेल तर मी आजच त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा दाखल करतो आणि त्यांनी सिद्ध करावे कशा पद्धतीने मी जागा लुटलेली आहे। एक तर बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला अशी आपल्यावर म्हण आहे, त्यांनी सिद्ध करावं। पण त्या उलट त्यांच्या संस्थेमध्ये 19 वर्षाचा शिक्षक होतो। या शिक्षक मतदारसंघामध्ये 3 वर्षाचं शिक्षण देण्याचा अनुभव असला तरच शिक्षक होता येतं। तर 17 वर्षी शिक्षक झाला तरच त्याला मतदार होता येतं। 75 वर्षाचा शिक्षक त्यांच्या संस्थेत सापडतो। अगदी 9वी पास असलेला सुद्धा शिक्षक त्या मतदार यादीमध्ये आढळून येतो। शेतात काम करणारा शेतमजूर देखील शिक्षक म्हणून त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये दाखवलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।